केदारनाथला जात असाल तर या प्रमुख गोष्टींची काळजी घ्या. तर एक चांगलं जॅकेट ज्याच्यामुळे आपल्याला थंडी वाजणार नाही आणि वाऱ्यापासून सुद्धा रक्षण होईल असं एक चांगलं जॅकेट. जॅकेटच्या आत वॉर्मर, यामुळे आपली स्किन गरम राहते, वॉर्म राहते, उबदार राहते. त्याच्यामुळे एक वॉर्मर अत्यंत महत्त्वाचं. म्हणजे स्किन टाईट, स्किनला स्पर्श झाला तरी चालेल, कारण ह्याने अंग गरम राहतं आणि हृदयाला ऊब मिळत राहते. सो हे वॉर्मर. ह्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे स्वेटर अत्यंत महत्त्वाचं. कारण समजा पावसामध्ये आपले जॅकेट ओले झालं किंवा आणखी काही कपडे ओले झालेत, त्यामुळे अत्यंत सुटसुटीत कम्फर्टेबल वाटायला संध्याकाळी चालायला, आरती अटेंड करताना स्वेटर घालावं. महत्त्वाची म्हणजे कानटोपी, ही अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे वारा लागत नाही, थंडी, आपल्याला थंडीपासून रक्षण होतं, डोकेदुखी होत नाही. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे रक्सॅक. ती चाकवाली बॅग वापरायच्या नाहीत हिमालयात जाताना. रक्सॅक आणि मोठ्या रक्सॅक शिवाय एक छोटी स्मॉल रक्सॅक आपल्या पाठीवर कायम असावी. ती म्हणजे अशी एखादी छोटीशी रक्सॅक असावी. त्याच्यावर आपले महत्त्वाच्या गोष्टी, खाण्यापिण्याच्या गोष्टी, औषधं, अगदी वर मोबाईल, पॉवर बँक, हे सगळं यामध्ये, चार्जर आणि हे सगळ्या छोट्या रक्सॅकमध्ये असेल. हँड ग्लोव्ज महत्त्वाचे आणि त्याहून एक महत्त्वाचं म्हणजे डोळ्यांना गॉगल्स, चष्मा. कारण वरती आपण जसं जातो तिथे UV रेज म्हणजे अतिनील किरणे, अल्ट्रा व्हायोलेट रेजचं प्रमाण वाढतं, तीक्ष्ण ऊन असतं, त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांना खूप त्रास होतो. आणि शेवटचं म्हणजे SPF 50+ असं सनस्क्रीन लोशन लावायचं. कारण वर अल्ट्रा व्हायोलेट रेज असतात, त्याच्यामुळे आपली स्किन फाटते, भाजू शकते आणि उगाच काही प्रॉब्लेम न व्हावा यासाठी सनस्क्रीन लोशन नक्की लावावं आणि मास्क लावावा. तर तुम्ही केदारनाथला जात आहात का यावेळेस? कमेंट करा, फॉलो करा, कारण केदारनाथवरच्या रील्स आता येणार आहेत. थँक्यू.